जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच DMER विभागामध्ये भरती पार पडलेली आहे. 2025 मध्ये विविध पदांसाठी पदभरती आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्याच पदभरती संदर्भामध्ये जे पेपर आहेत ते वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या दिवशी पूर्णपणे पार पडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्याच विद्यार्थ्यांना एक उत्सुकता लागलेली आहे. पेपर तर झालेले आहेत, आता त्याच्यानंतर पहिली रिस्पॉन्सेस असेल किंवा जे कट ऑफ असेल ते कितीपर्यंत जाईल किंवा रिस्पॉन्स रेट कधीपर्यंत प्रसिद्ध होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ घेत यासाठी आहोत की ही सर्व माहिती जी आहे ती आपण आपसामध्ये डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, काही गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून आपण कट ऑफ किती लागू शकतो किंवा आन्सर की जी आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, DMER मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे विविध पद जे आहेत त्या पदांवर पदभरती प्रसिद्ध झालेली होती. त्याचबरोबर 25 तारीख असेल, 26 असेल किंवा 29 असेल, या तिन्ही दिवसाचे जे पेपर आहेत हे पोस्टपोन करण्यात आलेले होते आणि अनुक्रमे हे जे पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो 13, 14 आणि 15 या 3 दिवशी कंडक्ट करण्यात आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन हे जे 25 तारखेला एक्झाम होणार होते आणि हे एक्झाम जे 13 तारखेला पडण्यात आलेले आहेत, पार पडल्या गेलेले आहेत. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ड्रायव्हरचं पद असेल किंवा हे तिन्ही पोस्ट असतील, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, यांच्या पेपरची जी लेवल आहे ती लेवल खूप हार्ड काढण्यात आलेली होती. यामध्ये नॉन टेक्निकलचा जो काही सिलेबस आहे तो मॉडरेट लेवलचा आणि जे काही टेक्निकल सिलेबस आहे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले, बरेच प्रश्न जे आहेत ते पाठवलेले आहेत. खूप जास्त हार्ड पेपर होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही संवर्गाचे पद जे आहेत ते आउट ऑफ सिलेबस बरेचसे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत असाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं तिथं म्हणणं आलेलं होतं. त्यानंतर बघा, 26 तारखेला जे पोस्टपोन झालेला पेपर 14 तारखेला पार पडलेला आहे, ज्यामध्ये सोशल सायन्स सुपरिटेंडंटचे जे पद असेल किंवा असिस्टंट लायब्ररीन असेल यांचे पेपर सुद्धा थोडेसे मॉडरेट लेवलला गेलेले आहेत असं आपल्याला दिसून आलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 29 तारखेला जे पेपर होता आणि तो पोस्टपोन झालेला होता 15 तारखेला, त्या 15 तारखेला जो पेपर झालेला आहे त्यांचे मात्र लॅब टेक्निशियन असेल किंवा लोअर गार्ड स्टेनोग्राफर असेल किंवा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट असेल, या तिघांचेही पेपर बऱ्यापैकी गेलेले आहेत. ऍज कम्पेअर 13 तारखेला जे पेपर झालेले आहेत त्यांच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेसचा जो पेपर होता तो थोडासा इझी टू मॉडरेट लेवलचा काढण्यात आलेला होता असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपल्याला सांगणं आलेलं आहे. तर आता ही गोष्ट मी का सांगत आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस तुम्हाला माहित आहे एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं एक्झाम झालेली आहे त्यांनीच नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा, लॅब असिस्टंट असेल, लॅब टेक्निशियन असेल, या दोन पदांसाठी नॉर्मलायझेशन ड्रायव्हर आणि असिस्टंट साठी होणार नाही, पण लॅब टेक्निशियन जे पद आहे आणि सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट जे पद आहे या दोन्ही पदांचं 100% नॉर्मलायझेशन होणार आहे. आपण ज्या पोस्टपोन झालेल्या पेपर आहेत त्यांच्याबद्दल सध्या डिस्कस करत आहोत. या दोन जे पद आहेत यांचं 100% नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होतं हे आपण एक थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इन अवरेज मध्ये आता हे जे 13 तारखेला पेपर झालेला आहे लॅब टेक्निशियनचा, याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना आउट ऑफ 200 पैकी ऍव्हरेज मध्ये 120 मार्क पडत असतील विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर जे काही 15 तारखेला लॅब टेक्निशियनचा पेपर झालेला आहे याच्यामध्ये जे काही 5496 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना 200 पैकी इन ऍव्हरेज 140 मार्क पडत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पहिल्या शिफ्टचे म्हणजेच 13 तारखेला झालेला पेपर जो आहे त्याच्यामधले 5496 जे विद्यार्थी आहेत या प्रत्येक विद्यार्थ्यांचं यांच्याशी ऍव्हरेज काढण्यासाठी यांना +20 मार्क्स दिले जातात किंवा यांचे +20 मार्क्स वाढवले जात असतात. अशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन क्रायटेरिया काम करत असतो.
ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफचा विषय आता बघा, जे पोस्टपोन होण्याच्या आधीचे पेपर जे पार पडलेले आहेत, ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट असेल, जवळपास फार्मासिस्टसाठी 200च्या नियर बाय जागा होत्या, 70,000 फॉर्म आपल्याला पाहायला मिळालेले होते. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बऱ्याचशा जवळपास 12 ते 14 शिफ्ट मध्ये पेपर सुद्धा झालेले आहेत. खूप इझी टू मॉडरेट लेवलचे एक्झाम असल्यामुळं फार्मासिस्ट जे आहे ते फार्मासिस्टचा कट ऑफ खूप हाय जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली आन्सर की जोपर्यंत प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आपण आकड्यांमध्ये जो कट ऑफ आहे हा सांगणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. मी तुम्हाला हे आता याच्यानंतर बघा, कट ऑफ या गोष्टीवरती बोलल्याच्या नंतर आन्सर की कधी येणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला रेफरन्स घेऊन आलेलो आहे. नागपूर महानगरपालिका जे काही पेपर झाले होते त्यांचा एक रेफरन्स देऊन तुम्हाला आपल्या DMER पदभरती जे झालेले आहे, ज्याचे पेपर झालेले आहेत, त्यांचे एक्झाम झाल्याच्या नंतर आन्सर की जी आहे, पहिली आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते याचा तुम्हाला एक तर्क सांगणार आहे, आपण एक अनुमान मानणार आहोत. तर बघा, नागपूर महानगरपालिका जी आहे त्याच्यावरती गट क साठी ऑनलाईन पद्धतीनं 7 तारखेपासून ते 8 तारखेला, म्हणजे 7 आणि 8 तारखेला या 2 दिवशी एक्झाम कंडक्ट करण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये विविध पद होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, फोकस करण्याची गोष्ट बघा, 7 आणि 8 या 2 तारखेला एक्झाम पार पडली होती. त्याच्यानंतर लगेचच 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत पहिली आन्सर की त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आणि या तुम्हाला 14 पासून 17 पर्यंत म्हणजे जो काही 4-5 दिवसाचा वेळ आहे तो वेळ देण्यात आलेला आहे इथं तुम्हाला हरकती नोंदवण्यासाठी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य 8 तारखेला शेवटचा एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर लगेच 14 तारखेला त्यांनी आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध केली. म्हणजे जवळपास 6 ते 7 दिवसाच्या नंतर, लगेचच एक्झाम झाल्याच्या 6 ते 7 दिवसाच्या नंतर लगेचच ज्यांची आन्सर की जी आहे ती आन्सर की अपलोड केलेली आहे आणि तिथून पुढे त्यांना 3 ते 4 दिवसाचा वेळ दिलेला आहे हरकती नोंदवण्यासाठी. ऑब्विसली पद कमी होते, फॉर्म सुद्धा कमी होते, त्यामुळं यांना वेळ कमी दिलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हरकती घेण्यासाठी कमीत कमी DMER मध्ये माझ्या मते 7 ते 8 दिवसाचा वेळ दिला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, 15 तारखेला शेवटचा पेपर आपला पार पडलेला आहे, त्यामुळं तिथून पुढे 7 ते 8 दिवसाचा जर विचार केला तर 23 ते 25 तारखेपर्यंत आपली आन्सर की येणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी सध्या चाललेली आहे. त्याच्यामुळं जर 1-2 दिवस जी आन्सर की आहे ती मागे पुढे झाली तरीही विद्यार्थी मित्रांनो, हार्डली हा महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला फर्स्ट आन्सर की जी आहे ती फर्स्ट आन्सर की 100% पाहायला मिळणार आहे आणि ती तुम्ही तुमच्या लॉग इन ID वर जाऊन पाहू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस सुद्धा काय आहे हे आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. किती वेळ लागू शकते, कशा पद्धतीचं सिलेक्शन प्रोसेस असते याची सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात याच्यामध्ये माहिती देणार आहे. DMER मध्ये पदभरती जी आलेली आहे 2025 ची, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, आपले पेपर पार पडलेले आहेत आता ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर ऑक्टोबरच्या एंड पर्यंत तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती फर्स्ट रिस्पॉन्स शीट येण्याची दाट शक्यता आपल्याला इथं दिसून येत आहे. फर्स्ट रिस्पॉन्स शीट बघा, आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीचं क्रायटेरिया असतो बघा. त्याच्यानंतर जवळपास तुम्हाला 7 ते 10 दिवस दिले जातात विद्यार्थी मित्रांनो हरकती नोंदवण्यासाठी. तिथं तुम्ही त्याच्यावरती तुमचा प्रश्न बरोबर असेल, आयोगाकडून चुकीनं चुकीचा ठरवला गेला असेल तर तुम्ही रेफरन्स बुकचा जो काही रेफरन्स आहे तो घेऊन, त्याची 100 रुपये फीस असते, ते 100 रुपये फीस भरून तुम्ही त्याच्यावरती हरकती घेऊ शकता. अकॉर्डिंग टू किती हरकती आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं हरकतीवर त्यांनी ऍक्शन घेऊन त्याच्यानंतर बघा, या हरकतीची डेट संपल्याच्या नंतर तिथून पुढे जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती सेकंड रिस्पॉन्स शीट पाहायला मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये तुम्हाला किती मार्क पडले याचा एक तुम्हाला पहिल्यांदा रॉ लिस्ट लागत असते, तुमची रॉ लिस्ट लागत असते पहिल्यांदा. त्यामध्ये विदाऊट नॉर्मलायझेशन
सेकंड जी तुमची रिस्पॉन्स शीट आहे, तुम्ही हरकती घेतल्याच्या नंतर तुम्हाला फायनल किती मार्क पडत आहेत, रॉ मार्क किती पडत आहेत याची तुम्हाला तिथं यादी पाहायला मिळत असते. त्या अनुषंगाने बघा, आता ज्या पदांसाठी नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन करायची गरज नाही, ज्यांचे पेपर एकाच शिफ्ट मध्ये झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे ते फायनल मार्क असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे एक पेक्षा जास्त शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत आणि ज्यांचं नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन कंपल्सरी होणार आहे, अशा पदांची रॉ लिस्ट लागल्याच्या नंतर जवळपास 8 ते 15 दिवसाचा कालावधी घेऊन त्यानंतर तुमची एक फायनल लिस्ट लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, फायनल लिस्ट म्हणजे तुमची मेरिट लिस्ट नव्हे. फायनल लिस्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन रॉ मार्क असतील किंवा आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे फायनल मार्क्स असतील, याची सुद्धा तुम्हाला एक यादी दिली जाते, आयोगाकडून प्रसिद्ध केली जात असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमची लागत असते त्यानंतर बघा मेरिट लिस्ट. ही मेरिट लिस्ट नॉर्मलायझेशनच्या नंतर 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस कधीही प्रसिद्ध होऊ शकते. मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर सुद्धा DMER मध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन जे आहे ते सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा कॅन्डिडेटचे सुद्धा तिथं नावं असतात आणि जे कॅन्डिडेट वेटिंग मध्ये आहेत त्यांचे सुद्धा तिथं तुम्हाला नावं दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर ते सिरियल नंबर नुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवतात. DV झाल्याच्या नंतर सुद्धा 15 ते 20 दिवसाच्या कालावधीनंतर तुमची इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल अशा पद्धतीची लिस्ट लागत असते आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांना जॉईनिंग लेटर जे आहे ते जॉईनिंग लेटर दिलं जात असतं आणि मग जे नॉट इलिजिबल विद्यार्थी झालेले आहेत आणि त्यांच्यामुळे जे रिक्त झालेल्या जागा आहेत त्यांची परत मग वेटिंग लिस्ट जी आहे ती वेटिंग लिस्ट लावली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, सध्या दीपावली आहे, त्याच्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या जे निवडणुका आहेत या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. एक्झाम झाल्याच्या नंतर जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी म्हणजेच जे काही तुमचा रिझल्ट लावणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं असेल, अशा ज्या बाबी आहेत किंवा तुम्हाला जॉईनिंग लेटर सुद्धा देणं असेल, अशा बाबी केल्या जात असतात. आचारसंहितेमध्ये या बाबी केल्या जाऊ शकतात. परंतु फक्त नवीन जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्याला मनाई असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आयोग किती झपाट्यानं किती लक्ष देऊन ही पदभरती जलद गतीनं पूर्ण करतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. 2023 मध्ये तर जवळपास भरती पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्ष आपल्याला लागलेली होती, आपल्याला सर्वांना माहीतच आहे. होप यावेळेस जे भरती प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे आणि त्यातल्या त्यात खूप लवकरात लवकर जे आहे ते पार पडेल. एक्झाम झालेले आपल्याला पाहायला मिळतच आहेत. आशा करू आपण लवकरच या महिन्याच्या एंड पर्यंत जे पहिली रिस्पॉन्स शीट आहे ही रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जे व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक्झाम कशा पद्धतीनं झालेला आहे, कट ऑफच्या संदर्भात काय काय बाबी आहेत, काय काय फॅक्टर मॅटर करतात त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहिलेली आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येऊ शकते याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस, तुम्हाला पहिली लिस्ट लागली तेव्हापासून तुमच्या हातात जॉईनिंग लेटर जे आहे ते जॉईनिंग लेटर येऊपर्यंत जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप मेहनत करून ही माहिती जमा करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे तुम्हीही खूप सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला माहिती मिळतलेली जी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत जा. तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक करत जा. तुमचं लाईक जे आहे ते मला नवीन माहिती जमा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित जे आहे ते करत असतं. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. बरेच विद्यार्थ्यांचे सध्या DHS पदभरती विषयी सुद्धा कमेंट येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला DHS पदभरती खूप लवकर पाहायला मिळणार आहे. कधी येईल याचा विचार न करता तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. DHS पदभरती 100% यावर्षी होणार आहे. किती पदं असतील, कधीपर्यंत येईल ही गोष्ट थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. थोड्याशा 1-2 बाबी आहेत ज्यामध्ये NHM ची पदभरती असेल,
किंवा त्यांना परमनंट मध्ये समाविष्ट करून घेणं असेल, या 2-3 बाबी आहेत. किंवा त्याच्यानंतर बघा 2023 मध्ये जी काही पदभरती झालेली आहे याची जी वेटिंग लिस्ट आहे ती नोव्हेंबर महिन्यापर्यंत एक्सटेंड केलेली आहे. ती बाब असेल, या 1-2 टेक्निकल बाबी असल्यामुळं थोडीशी जी DHS ची पदभरती आहे ही लांबत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER स्टाफ नर्सची सुद्धा पदभरती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकलचा सिलेबस असेल किंवा जनरल माहिती असेल किंवा टेक्निकलची माहिती असेल याच्याविषयी थोडंसं जे पेपरमध्ये येतात त्यांचे एक MCQ सिरीज आपण जे MCQ आहेत ते पण स्टार्ट करणार आहोत. तुम्ही या आपल्या चॅनलवरती आपण सुरुवात करणार आहोत. ही जी माहिती प्रसिद्ध होत असते ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. याला जसा तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे तसे सुद्धा आपण ऑनलाईन MCQ क्लासेस चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठीचा सिलेबस असेल किंवा तुम्हाला रिझनिंग असेल, मॅथ असेल किंवा टेक्निकल असेल, ज्यामध्ये विशेषतः DMER DHS साठी लॅब टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल, स्टाफ नर्स असतील किंवा त्याचबरोबर फार्मासिस्ट असतील, यांचा जो काही टेक्निकल सिलेबस आहे याच्याविषयी सुद्धा महत्वाचे प्रश्न जे पेपरमध्ये येत असतात त्यांची सुद्धा आपण एक रोज एक MCQचा व्हिडिओ जो पेपरच्या अनुषंगाने महत्वाचा असणार आहे तो सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहा, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, फक्त ऑथेंटिक प्रश्न असतील तरच विचारा, कारण बरेच विद्यार्थी DMER कधी येणार आहे, DHS कधी येणार आहे हा कॉमन एकच प्रश्न विचारतात. तर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2-3 टेक्निकल बाबी असल्यामुळं थोडीशी DHS पदभरती जी आहे ती लांबत आहे, ती सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा दिलेल्या सपोर्टमुळं आज मी तुमच्यापर्यंत खूप मोठ्या उत्सुकतेनं व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत आहे. असा सपोर्ट तुमचा पुढेही राहू द्या. तुम्हाला काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.